हा बघासून बगड्याचे रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. बगड्याचे रूप घेऊन कृष्ण मारण्यासाठी यमुनेच्या तीरावर येत आहे. बगासूर नावाचा दैत्यासूर कृष्णवधासाठी यमुनेच्या तीरावर आला. परंतु कृष्णदेवाने या बगासूर दैत्याला ठार मारले. मला काय वाटलं माहितीये, मी तिची मान पकडली आणि असा झोलतोय की काय. हीच मोठी मला भीती हाय. मला वाटतं अशीच पदवी. अरे माझ्या माहितीत तरी अजूनपर्यंत लोकांनी कुत्री पाळली नाहीत, मांजरा पाळली नाहीत, गुरा पाळली नाहीत. हिनं बघला आता खरोखर तुझी एक पाकली पडलीच. मला सांग, तू त्याला खायला घालतो त्याला बोलवतो कधी? अरे मेलाच नाही तर तुला आता न्यायला नव्हती. जाव जाव करी तुला कुठला अजून दुसरा कोणतरी यायचा ते आपण जाऊया. जाऊया तर मग जाऊया. चला तर बोल. मथुरेच्या बाजारी सयान चला साज शृंगारवरुनी मथुरेच्या बाजारी
नाही तर धर मेलिंग फाटक्यात तिथपर्यंत हे करणार ताजा ताजा माल घ्या हलवलेलं हलवलेलं ताजं ताजं लोणी घ्या बरं लोणी तुला काही खायला मिळेल तरी म्हणतच त्याला अजून जोरात मारले असतीस ना आता तिकडे गेला असता माल घ्या माल मला 2 रुपया पॅप्सी घ्या पॅप्सी आमच्या को 5 रुपये 10 रुपये चोकोबार आता कसं वाटल्यास तुला त्याची हवे काय कुलुंबी कुल्फी नाही भेटणार नाही कुल्फी महागातली आहे महागातली आहे का लय महागातली आहे मग पेंड्या वगैरे तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे आता मी बोललो होतो पण नको तू काय दाखवतो हुशार आमच्यात तूच आहेस बाकी मुलांना खोलू म्हणजे आपल्या दोघांच्या टाकू ना उंचीन मोठा मीच आहे आपल्या दोघांच्या अरे हे पाकड्या रसिकांची पसंती आलेली आहे आदित्य यांचकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे आदित्य. बाई तुला काय बोला काय पाणी तर काय मध्ये येतो घेते बरं माझ्या लाडक्या आदित्यरावांचं नाव आधी काय काम घेते बरं आदित्यराव श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस तुला काय झालं रे आदित्यराव श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस माझ्या लाडक्या आदित्यरावाचं नाव घेते बाई मला बाहेर भेटा ही मावशी देईल तुम्हाला स्पेशल केक त्याचप्रमाणे सर्वेश निवांत शैलेश गुरव यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यावलाच विचारायचा यात बाजूला बाबा तू येतोय येतो चल तर मग तुझं डोलं मी इकडं हाय अगं म्हातारे मी इकडं हाय अहो मी पण इथंच अगं वासाडे मी इकडे इली नाही ती झालं रे एवढा प्रेमान बोलला मावशी बोलला काय बोलणार ते नंतर जाऊ दे. शेवटीला मला बोलायला अरे कशाला मला बोलवलं मग मी काय म्हणतोय काय म्हणतो तू आलीस कुठून आणि जाणार कुठं तुला काय झालं रे मीरा? अगं आता एवढी मुलातली तर अशीच लाशील नाही मी आली कुठून आणि जाणार कुठे तुला बघायचंय हा चल दाखवते काय मीला आली कुठून जाणार कुठे होय काय दे हातामध्ये. काय देऊ मीला हात मेरी सासा बोल पटकन दाख. अरे याला
आता कोण आलं? अजून किती झुकवायचा राहिला तिथे अगदी झोपवली होती तिथं मला याला नाही तर झुकवणार आलं पातवली होती कशाला काय त्या गवलणीच्या भडकेत शिल्लो आणि त्या गवलणीच्या तोंडाकडं बघितला आणि माझ्या ह्या दोन डोळ्यांवर एकदम कालो काला आणि माझा हा हात कुठं गेला माझ्या मलाच माहित नाही आणि थोड्या वेळाला ना हाताला शाप नलम नलम आणि शाप गाल पलायला लागला हात मातात होता धैदू चाचून पुसून खाल्ला आणि मात टाकला फुलून आणि जी धुधू धुतली नव्हती ना ती तिथं कर सोसत होतो आणि एका म्हशीन कुठल्या पाय दिला ना माझ्या पाठी तर दाखवता मी तिला एवढा खायला होतो ना हॅलो
उपशाखा अध्यक्ष श्री रुपेश महादेव धामणे यांकडून आजच्या या मुंबईच्या सोटूसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे, धन्यवाद. आणि मावशीसाठी एक सूचना, आजचे आयोजक कोकणचे युट्यूबर यांचं एक नाव घ्यायचं आहे. मावशी कोकणचे